बरं वाटलं ना, फ्रेश वाटते ना. मग बघा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आपण खरं म्हणजे सर्वजण खूप भाग्यवान आहात की आपल्याला सुनीलजी गुरव सरांसारखे आदर्श शिक्षक आपल्याला इथे मिळाले. बरोबर. परिचय करून देतो अगोदर. हरिओम. आज खूप आनंदाचा दिवस आहे की आपण नवीन साधक आणि जुने साधक योगाच्या वर्गाला एकत्रित आलेले आहेत. आणि आज माझे योगगुरू आदरणीय अरविंद सापकर सर हे उपस्थित झालेले आहेत. ते पुण्याला असतात जास्त करून. जळगावला असले की आमच्या भेटी होतात. आमची एक मीटिंग होती काल महाराष्ट्र योग शिक्षक संघाची. त्याच्यात सर आमचे गेस्ट आहेत. गेस्ट म्हणजे सल्लागार म्हणून आम्ही त्यांना नेमलेलं आहे. बावन्ने सर पण आमचे सभासद आहेत महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे. मीटिंगमध्ये उपस्थित होल्यानंतर ते जळगावला 4-5 दिवस आहे असं कळल्यानंतर मी सरांना विनंती केली की आमचे नवीन साधक आहेत तर त्यांच्यासाठी मार्गदर्शनासाठी अष्टांग योग या विषयावर तुमचं लेक्चर तुम्ही द्या तर आम्हाला बरं वाटेल. सरांनी क्षणाचाही विचार न करता सर मी परवाच्या दिवशी येतो. आज सर उपस्थित झाले. सुरुवातीला टाळ्यांच्या सरांचा थोडक्यात परिचय. सर MSCB मध्ये इंजिनियर होते. जळगाव, पाल, भुसावळ अनेक ठिकाणी त्यांनी नोकरी केली. सर जळगावमध्ये जुने योग शिक्षक आहे. योग शिक्षक म्हणण्यापेक्षा योग शिक्षक, योग प्राध्यापक, योग अध्यापक, योग पंडित इत्यादी परीक्षा सरांनी पास केलेले आहेत. विशेष म्हणजे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय मंडलिक सर नाशिकच्या योग विद्या गुरुकुलचे त्यांचे सर शिष्य आहेत. आणि सरांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षक घडवलेले आहेत. मी सुद्धा त्याच्यातला एक शिक्षक आहे. यांच्यामध्ये जेव्हा मी योग शिक्षक म्हणून करत होतो आणि तिथे नोकरी करत होतो तेव्हा सरांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी राहायचं. सरांनी भुसावळ जळगावून अपडाऊन करून पालला, भुसावळला, सावद्याला अनेक वर्ग घेतलेले आहेत. असं मोठं काम सरांचं आहे. सरांची मुलगी सुद्धा योग शिक्षिका आहे आणि पूर्ण परिवार त्यांचा योगाला वाहून घेतलेला आहे. सध्या मुलीकडे मुलाकडे पुण्याला असल्यामुळे येणं जाणं चालू असतं. जळगावला कमी दिवस, बाहेर जास्त दिवस. तर आज आपला खरं सुवर्ण योग आहे की आपल्याला सरांचं मार्गदर्शन लाभणार आहे. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले प्राध्यापक अरविंद सापकर सर यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या वर्गाचं प्रतिनिधित्व आदरणीय बावन्ने सरांना आमंत्रित करतो. त्यांनी येऊन सरांचा सत्कार करायचा आहे. तर आपला सर्वांचा जास्त वेळ न दवडता, कारण वेळ आपल्याला कमी आहे. सरांना मी शार्प 15:15